या क्वाड्रॅटिक इक्वेशनची आपल्याला रूट्स पहिल्याने काढावी लागतात. पहिल्याने सिंपल पॅटर्नचे प्रश्न यायचे, आता मात्र ते कंपॅरिझन वरती प्रश्न आपल्याला विचारतात. तर आपल्याला वेगळ्या प्रकारची क्वेश्चन येतात. मग ती क्वेश्चन आपण कशा प्रकारे साइन ट्रिकने सॉल्व्ह करू शकतो कमी सेकंदात ते आपण समजून घेऊया. पहिल्याने बेसिक ट्रिक बघूया, नंतर जी तुम्हाला मी भन्नाट अशी एक साइन ट्रिक देणार आहे ती तुम्हाला सांगणार आहे मी थोड्याच वेळात. पण आपले विद्यार्थी मात्र आपल्या या प्रोसेसने पटकन 2 सेकंदात त्या ठिकाणी आन्सर डिफाइन करणार आहेत मित्र. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी स्वप्नील हिवराडे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, अपकमिंग ज्या काही परीक्षा आहेत त्या दृष्टिकोनातून मित्र हो, एमपीएससी पॅटर्न असू द्या, टीसीएस पॅटर्न असू द्या, आयबीपीएस पॅटर्न असू द्या, सर्व एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ऍप्टिट्यूड अँड रिझनिंग साठी आपण या सिरीज मध्ये ट्रिक्स सिरीज मध्ये आपण प्रत्येक टॉपिक नुसार एक विविध प्रकारच्या एक नवनवीन ट्रिक्स आपण या व्हिडिओ सिरीज मार्फत बघणार आहोत. तर मित्र हो, आजचा हा पहिला व्हिडिओ आहे ट्रिक्स सिरीज मधील की ज्यामध्ये आपण जो टॉपिक आयबीपीएस पॅटर्न नुसार ज्या काही एक्झाम होतात त्यामध्ये वारंवार विचारला जातो त्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर मित्र हो, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की या ठिकाणी आपण साइन ट्रिकच्या साहाय्याने कशा पद्धतीने सिंपली आपण कमी सेकंदात याची उदाहरणं सॉल्व्ह करू शकतो. तर सुरुवात करूया मित्र हो आजच्या ट्रिक सिरीज मधील पहिल्या व्हिडिओला, पहिल्या टॉपिकला. तर लक्षात घ्या मित्र हो, जनरली या अशा प्रकारच्या क्वाड्रॅटिक इक्वेशन असतात. याचा फॉर्मॅट आहे स्टँडर्ड एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. तर लक्षात घ्या, या क्वाड्रॅटिक इक्वेशनची आपल्याला रूट्स पहिल्याने काढावी लागतात. पहिल्याने सिंपल पॅटर्नचे प्रश्न यायचे, आता मात्र ते कंपॅरिझन वरती प्रश्न आपल्याला विचारतात. लक्षात घ्या, मग आता रूट्स कशा प्रकारे काढायचं. आता रूट्स काढण्याकरता फॉर्म्युला देखील आहे, पण तो फॉर्म्युला आपल्याला वापरायचा नाहीये. तुम्ही जर फॉर्म्युला त्याला बघितला तर रूट्स फाइंड आउट करण्याकरता आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागतो मायनस बी प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए. आणि हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवणं किंवा याच्या सहाय्याने रूट्स त्या ठिकाणी डिफाइन करणं आपल्याला अवघड काम होतं मित्र. तर आपण काम सोपं करूया, ट्रिक नुसार समजून घेऊया की रूट्स कशा प्रकारे फाइंड आउट करायचे. बघा आता काय करायचं, सिंपली या ठिकाणी विचार करायचा की ह्या -9 ही जी मधली संख्या आहे या ठिकाणी -9 ही बेरीज यायला पाहिजे आणि 2 संख्या ज्या पण आपण या ठिकाणी मांडणार त्यांचा गुणाकार 20 यायला पाहिजे. अशी ऍडजस्टमेंट करायची आहे, अशी ऍडजस्टमेंट करायची मित्र त्या ठिकाणी की त्या 2 संख्यांचा गुणाकार हा त्या ठिकाणी 20 यायला पाहिजे प्लस 20 यायला पाहिजे. ओके, आणि मित्र हो लक्षात घ्या, त्या दोघी संख्यांची बेरीज ही -9 यायला पाहिजे. अशी आपल्याला सिंपल या ठिकाणी ऍडजस्टमेंट करायची आहे. तर लक्षात घ्या, आपण जर समजा या ठिकाणी 5 लिहिला, 5 आणि 4 घेतला तर 5 4 जा 20 होतात. ओके, तर हे -9 येण्याकरता आपल्याला हे दोघांची साइन्स आपल्याला ऍडिशन करण्यासाठी या ठिकाणी दोघांची साइन -4 आणि -5 करावं लागेल. ओके, सिंपल टास्क आहे. दोघांना जर आपण एकत्र केलं, सम केली तर -9 मिळेल आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 5 4 जा 20 मिळणार आहे या ठिकाणी. आता फक्त रूट्स आपल्याला ट्रिक नुसार काढण्यासाठी काय करावं लागेल, जस्ट रिव्हर्स द साइन. आपल्याला फक्त आता साइन त्यांची चेंज करून घ्यायची आहेत. म्हणजे आता -5 बिकम्स 5 हियर आणि -4 बिकम्स +4 हियर. दीज आर द रूट्स फॉर दॅट इक्वेशन. मग आता फॉर्म्युला वापरायची आपल्याला गरज त्या ठिकाणी पडलेली नाहीये मित्र. तर सिंपल आपण सेकंड इक्वेशन वर कथा विचार करूया. 56 या ठिकाणी मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे आणि सम त्या 2 संख्यांची 15x यायला पाहिजे. तर अशी फक्त ऍडजस्टमेंट करायची आणि साइन पुन्हा रिव्हर्स करायचं. लक्षात घ्या काय होणार आहे, तर 8 आणि 7 जर तुम्ही या ठिकाणी राईट केला, 8 × 7 केलं, 8 7 जा 56 होतील आणि 8 आणि 7 या दोघांची सम केली तर आपल्याला ऑब्विसली 15 मिळणार आहे. मग आता +15 +56 मिळाले. चेंज द साइन, साइन चेंज करायला विसरायचं नाही. दीज आर द रूट्स फॉर दिस इक्वेशन. अशा पद्धतीने आपण सिंपली या ठिकाणी रूट्स फाइंड आउट करू शकतो. परंतु मित्र हो, न्यू आयबीपीएस पॅटर्न नुसार आपल्याला ते फक्त आता रूट्स काढण्यासाठी विचारत नाही, तर आपल्याला वेगळ्या प्रकारची क्वेश्चन येतात. मग ती क्वेश्चन आपण कशा प्रकारे साइन ट्रिकने सॉल्व्ह करू शकतो कमी सेकंदात ते आपण समजून घेऊया. न्यू आयबीपीएस पॅटर्न क्वेश्चन्स ऑन क्वाड्रॅटिक इक्वेशन ते बघूया मित्र. बघा आपल्याला अशा पद्धतीने काही क्वेश्चन असतात. आता यामध्ये एक इक्वेशन एक्सच्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे, एक इक्वेशन सेकंड इक्वेशन आपल्याला वायच्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे. आणि मग दोघांची रूट्स डिफाइन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कंपॅरिझन करावं लागणार आहे आणि जे काही आन्सर येणार आहे, सपोज x इज लेस दॅन y, सो वी कॅन प्रिडिक्ट हियर. आपण त्या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करणार x लेस दॅन y किंवा x ग्रेटर दॅन y, x लेस दॅन ऑर इक्वल टू y अँड x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू
टू वाय, किंवा फिफ्थ ऑप्शन असतो मित्र इफ एक्स इज इक्वल टू वाय और देर इज नो रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. तर अशा प्रकारे IBPS नेहमी आपल्याला 5 ऑप्शन देत असतं. तुम्हाला येणाऱ्या PMC लाईक एक्झाम्स मध्ये नक्कीच ह्या पॅटर्न वरती क्वेश्चन येऊ शकतो मित्र. सो समजून घ्या की आपण कशा प्रकारे यांना डील केलं पाहिजे. आपण पहिल्याने बेसिक ट्रिक बघूया, नंतर जी तुम्हाला मी भन्नाट अशी एक साइन ट्रिक देणार आहे ती तुम्हाला सांगणार आहे मी थोड्याच वेळात. तर बघा मित्र, पहिल्याने काय करायचं, आपल्याला या -30 या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मिळाला पाहिजे आणि त्या दोन संख्यांची सम ही -1 मिळाला पाहिजे, अशी फक्त आपल्याला ऍडजस्टमेंट करायची. मग त्याला ब्रेक करा 30 ला, तर 6 5 30 होतात, 6 5 30 होतात. अशा प्रकारे आपल्या टेबलमध्ये ते जस्ट आपल्याला ऍडजस्टमेंट करता यायला पाहिजे. मग आता -30 मल्टिप्लिकेशन, सो लार्जर नंबर मायनस पाहिजे आणि हा प्लस चालेल आपल्याला. ओके, 6 पंचे 30 झाले आणि मग ते मायनस साइन मुळे -30 आला आणि जर आपण यांची जर ऍडिशन केली तर आपल्याला -1 इझिली भेटून जाईल. ओके, मग आता बघा लक्षात घ्या, आपण यांची जस्ट साइन रिव्हर्स करायची. आता आपल्याला काय मिळणार आहे, +6 मिळणार आहे, हा मायनस प्लस होईल आणि हा प्लस -5 होणार आहे या ठिकाणी. तर अशा पद्धतीने ही मिळाली आपल्याला रूट्स फॉर एक्स हियर. आता वाय करता आपण विचार करूया मित्रो. बघा, वाय करता विचार करूया, आपल्याला मल्टिप्लिकेशन 36 यायला पाहिजे आणि आपल्याला या ठिकाणी त्यांचा प्रोडक्ट हा 12 यायला पाहिजे. ओके, तर लक्षात घ्या मित्र, 9 आणि 4 जर घेतला तुम्ही तर 9 इंटू 4 केला तर आपल्याला नक्कीच 36 मिळेल आणि 9 + 4 केल्यावरती तुम्हाला या ठिकाणी मित्र काय मिळणार आहे, 13 मिळणार आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला काय करता येईल तो विचार करा, कशा प्रकारे दोन रूट्स घेता येतील की सम आपल्याला मिळेल 12. सो 6 × 6 आपल्याला चालणार आहे या ठिकाणी, 6 6 36 होतील. म्हणजेच आपल्याला दोघांची सम जर केली आपण तर या ठिकाणी ही ऍडजस्टमेंट आपल्याला चालणार आहे. आपण साइन्स रेंज चेंज करूया, -6 आणि हिअर इज ऑल्सो -6. दीज रूट्स फॉर दी वाय इक्वेशन, these roots for the y equation. ओके, आता बघा कंपॅरिझनचा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे मित्र, तो समजून घ्या. कंपॅरिझन मध्ये सिली मिस्टेक व्हायला नको जर तुम्ही या प्रोसेसने जात असणार तर. बघा काय करायचंय, x साठी आपल्याकडे 2 रूट्स आहेत, y साठी पण आपल्याला 2 रूट्स आहेत. आता जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा आपण या साईडला x ची रूट्स लिहायची आणि या साईडला आपण y ची रूट्स लिहून घ्यायची. बघा आता x चा पहिला जो रूट आहे ना तो सिलेक्ट करूया, 6 घ्या, याला 2 वेळा घ्यायचंय. पहिल्या रूटला आहे ना 2 टाइम्स लिहायचंय. मी काय सांगतोय ना समजून घ्या कंपॅरिझन करण्यासाठी. लक्षात घ्या, नंतर ह्या दोघी रूट्सला कंटिन्यू 2 टाइम्स लिहायचंय. म्हणजे हा -6 आणि हा पुन्हा -6. म्हणजे मी काय करतोय मित्र, ह्या फर्स्ट रूट सोबत एक्सच्या पहिल्या रूट सोबत या दोघांचं कंपॅरिझन करतोय. ओके, त्याच्यामध्ये लहान मोठापणा ठरवतोय आणि नंतर मग याचा सेकंड रूट सिलेक्ट करेल आणि याच्या सोबत मग या दोघांचं कंपॅरिझन करेल. ओके, सिंपल काम आहे, तेवढी फक्त मांडणी करताना त्या ठिकाणी काळजी घ्या. आता -5 सोबत आपण या ठिकाणी हे दोघे रूट्स राईट करणार, -6 आणि -6. ओके, तर लक्षात घ्या 6 ग्रेटर आहे -6 पेक्षा, 6 ग्रेटर आहे -6 पेक्षा. लक्षात घ्या, जेवढी मायनस नंबर हा लहान असतो तेवढा तो निगेटिव्ह मध्ये लार्जर असतो. त्या ठिकाणी एवढा आपल्याला बेसिक क्लिअर पाहिजे. म्हणून -5 ग्रेटर आहे -6 पेक्षा, -5 ग्रेटर आहे -6 पेक्षा, म्हणजे ग्रेटर कॉमन निघतोय. सो रिलेशन इज x ग्रेटर दॅन y, x ग्रेटर दॅन y. मग अशा प्रकारे आपल्याला जजमेंट करावे लागतात. या ठिकाणी कोणता ऑप्शन येणार आहे, सो x ग्रेटर दॅन y येणार आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट फॉर दॅट एक्झाम्पल. ओके, आय होप तुम्हाला सर्वांना हे अंडरस्टँड झाली असेल, जी प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करून दिलेली आहे. मित्र हो, काळजीपूर्वक लक्षात घ्या. अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच एक्झाम्पल IBPS पॅटर्न नुसार बघायला मिळतील. आपला मार्क या ठिकाणी जायला नको, हे आवर्जून आपल्याला या ठिकाणी करता यायला पाहिजे. पुन्हा एकदा बघा, आपण याला पण कंपॅरिझन करून बघूया. 28 मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे आणि सम त्यांची 11 यायला पाहिजे. अशा प्रकारे आपण ब्रेकडाऊन करूया. तर 7 4 जा मित्र 28 होतील. ओके, मग आता यांची सम केली तर 11, मल्टिप्लिकेशन केलं 28, चेंज दी साइन, मायनस साइन अँड -4 हियर. दीज आर द रूट्स फॉर दी एक्स हियर. ओके, लक्षात घ्या मित्र, 40 साठी आपण काय करू शकतो, 8 पंचे 40, 8 आणि 5 झाला, प्लस आहे ते दोघे आता. ओके, 8 आणि 5 13 होतील. हा वायचा स्क्वेअर आहे या ठिकाणी समजून घ्यायला. ओके, मग लक्षात घ्या मित्र, साइन चेंज करा, हा -8 आणि हा -5 येणार आहे. आता कंपॅरिझन करताना व्यवस्थित समजून घ्या पुन्हा एकदा, x इकडे y या ठिकाणी मित्र. बघा काय करणार आहे आपण, हा -7 जो आहे ना, हा -7 आहे ना 2 टाइम्स लिहायचा याच्या रूट सोबत, -8 आणि -5 अगेन. -4 हा दोघी ठिकाणी आपण अगेन लिहूया -8 आणि -5 सोबत. बरोबर, आता कंपॅरिझन करूया. काय होणार आहे, -7 ग्रेटर आहे -8 पेक्षा, ग्रेटर आहे. -7 हा स्मॉलर आहे
5 पेक्षा, लक्षात घ्या हा ग्रेटर आहे याच्यापेक्षा, हा ग्रेटर आहे याच्यापेक्षा. आता लक्षात घ्या या ठिकाणी दोघी सिम्बॉल आले म्हणजे समजून जायचं की त्या ठिकाणी ब्लॉक केस होणार आहे, कंपॅरिझन होणार नाहीये, कंपॅरिझन होणार नाहीये. सेम त्या ठिकाणी रिलेशन आलं असतं किंवा इक्वल टू आला असता तर आपण त्याचा रिलेशन डिफाइन करू शकलो असतो, पण जर त्या ठिकाणी ब्लॉक केस झालं तर समजायचं त्या ठिकाणी नो रिलेशन आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू वाय असल्यावरती पण तेच घ्यायचं, आणि जेव्हा अशा प्रकारे केस येईल तेव्हा पण नो रिलेशन, देर इज अ नो रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. ओके, आय होप तुम्हाला या एक्झाम्पल्स द्वारे ही बेसिक प्रोसेस अंडरस्टँड झाली असेल मित्र. ओके, तर आपण आता अतिशय भन्नाट आणि अतिशय इम्पॉर्टंट लॉजिक आणि ट्रिक कडे जाणार आहोत की ज्याच्याने तुम्हाला ती एक्झाम्पल क्वाड्रेटिक इक्वेशन वरील एक्झाम्पल काही सेकंदात फक्त बघता क्षणी तुम्हाला जजमेंट त्या ठिकाणी करता येणार आहे आणि आन्सर तुम्हाला मार्क करता येणार आहे. इतर विद्यार्थी या पद्धतीने सोडत बसतील, पण आपले विद्यार्थी मात्र आपल्या या प्रोसेसने पटकन 2 सेकंदात त्या ठिकाणी आन्सर डिफाइन करणार आहेत मित्र. बघा साइन ट्रिक आहेत, जसं की ह्या ज्या आहेत ना, या ज्या साईन्स आहेत या इक्वेशन मधील साइन आहेत मित्र, आणि ह्या इकडच्या टेबल मधील साइन ज्या आहेत ना या रूट्स मधील असतील, या कशामधील असतील, रूट्स मधील असतील. बघा आता प्लस प्लस साइन असेल ना, ज्या ठिकाणी प्लस प्लस साइन असेल म्हणजे बघा मित्र काय म्हणतोय मी आता, या ठिकाणी बघा प्लस प्लस साइन आहे, हे पण प्लस आहे, हे पण प्लस आहे, तर त्या दोघांची रूट्स कशी आली, मायनस मायनस मध्ये आली. कशी आली मित्र, मायनस मायनस मध्ये आली. म्हणजे जेव्हा त्याच्या व्हेरिएबल्सला एक्स स्क्वेअर प्लस बीएक्स प्लस सी मध्ये प्लस प्लस साइन असेल तेव्हा रूट्स मात्र मायनस मायनस येणार आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. जेव्हा मायनस प्लस असेल तेव्हा रूट्स मात्र प्लस प्लस मध्ये येणार आहेत, जेव्हा प्लस मायनस असेल तेव्हा मायनस प्लस मध्ये येणार आहे, मायनस मायनस असेल तेव्हा प्लस मायनस मध्ये येणार आहे. ओके, मग आता सर टेबल कसा लर्न करायचा, कसा लक्षात ठेवायचा ते पण तुम्हाला हिंट सांगतो. बघा काय करायचंय, याची मांडणी करताना इक्वेशनच्या साईडची जेव्हा मांडणी करतो तेव्हा लक्षात घ्या पहिल्याने प्लस मायनस लिहितोय, नंतर पुन्हा प्लस मायनस लिहितोय. बघा एकदा प्लस एकदा मायनस, एकदा प्लस एकदा मायनस, नंतर मित्र बघा दोघी वेळेस प्लस प्लस दोघी वेळेस मायनस मायनस. इक्वेशनचे आपला हा टेबल इकडे फॉर्म झाला. आता फक्त आपल्याला या रूट्सच्या स्वरूपात काय करायचंय ना ते समजून घ्यायचं. स्टार्टिंगला या साईडला मायनस मायनस घेऊया, प्लस प्लसच्या बाजूला मायनस मायनस घेऊया, बरोबर. हे लिहून टाका पहिल्याने, बाकी नंतरचं काम सोपं आहे. यांना फक्त एक एक स्टेप खाली मांडत जायचंय, म्हणजे प्लस प्लस खाली येईल, प्लस प्लस खाली येईल, बरोबर. मायनस प्लस या ठिकाणी येईल आणि हा प्लस मायनस जो आहे ना या ठिकाणी येईल, बरोबर. ही अरेंजमेंट आहे, याच्याकरता हा, याच्याकरता हा, याच्याकरता हे आणि याच्याकरता हे. तर अशा पद्धतीने सिम्पली तुम्हाला हा टेबल देखील तयार करता येणार आहे आणि ही साइन तुम्हाला लक्षात ठेवली की आपल्याला एक्झाम्पल त्या ठिकाणी कमी सेकंदात सॉल्व्ह करता येणार आहे. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण काय करू शकतो, नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण काय करू शकतो. बघा मित्र या ठिकाणी मायनस प्लस आहे, मायनस प्लस आहे. ओके, मायनस प्लस जेव्हा साइन असतील, लक्षात घ्या मायनस प्लस जेव्हा साइन असतील, या ठिकाणी दिलेला आहे मायनस प्लस जेव्हा साइन असेल त्या दोघांची रूट्स कशी येतील, प्लस प्लस मध्ये येतील. कसे येतील मित्र, दोघांची रूट्स या ठिकाणी प्लस प्लस मध्ये येतील. आणि जेव्हा हे प्लस प्लस साइन असेल तेव्हा दोघांची रूट्स मायनस मायनस मध्ये दिलेली टेबलमध्ये. ओके, मग आपल्याला या ठिकाणी बेसिकली अंडरस्टँड होतंय की दोघी जर प्लस आहे ते दोघी मायनस आहेत तर हा ऑलवेज ग्रेटर आहे. म्हणजे आपण सिम्पली लगेच त्या ठिकाणी पटकन 2 सेकंदात आपण आन्सर मार्क करू शकतो. एक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन वाय, संपला विषय या ठिकाणी. ओके, तर अशा सिंपल वेने तुम्ही साइन ट्रिक वरून या एक्झाम्पल्सला सॉल्व्ह करू शकता मित्र, आणि अतिशय सोपी पद्धत आहे आणि याच्याने आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहेत. ओके, बघा नेक्स्ट एक्झाम्पल. आता यामध्ये मी तुम्हाला अजून एक सेकंड हिंट देणार आहे. तुम्हाला साइन ट्रिकचा उपयोग सांगितला, आता सेकंड हिंट अशी आहे जो की आपला स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हा जो सी असणार आहे मित्र, हा जर दोघी ठिकाणी मायनस मध्ये येत असेल, मायनस मध्ये येत असेल तर लक्षात ठेवा एक्झाम मध्ये जर तुम्हाला दोघी एक्स ची इक्वेशन पण आणि वाय च्या इक्वेशन मध्ये पण सी जर हा मायनस मध्ये दिसत असेल तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली ऑप्शन नंबर 5 एक्स इज इक्वल टू वाय और नो रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय हा ऑप्शन त्या ठिकाणी चॉईस करायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने जस्ट या हिंट्स लक्षात ठेवा, तुम्हाला नक्कीच एक्झाम मध्ये फायदा होणार आहे. लक्षात ठेवा मायनस असेल दोघं ठिकाणी तर जस्ट 5th ऑप्शन सिलेक्ट करा, देयर इज अ नो रिलेशन, ब्लॉक केस होऊन जाईल त्या ठिकाणी. पुढे बघा सेम आहे, मायनस आहे, मायनस आहे, ऑब्झर्व करता क्षणी डायरेक्टली हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. ओके, लक्षात ठेवा या काही टिप्स आहेत, या काही टेक्निक्स आहेत, शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला ह्या एकदा आत्मसात करता आल्या की नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी स्कोर करता येणार आहे मित्र चांगल्यापैकी. कोणताही पॅटर्न असू द्या, टीसीएस असू द्या की आयबीपीएस असू द्या मित्र हो, हे एक्झाम्पल मी तुमच्यासाठी होमवर्क म्हणून ठेवत आहे. नक्कीच तुम्ही ह्या एक्झाम्पलची साइन ऑब्झर्व करा, प्लस मायनस आहे, मायनस मायनस आहे. ओके, तर
लक्षात घ्या, याचं आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्र. ओके, तर अशाच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी आपण ट्रिक सिरीज मध्ये पुढे नवनवीन व्हिडिओज अजून अपलोड करणार आहोत. हा पहिला भाग होता मित्र. अशाच पद्धतीने तुम्हाला ट्रिक्स समजून घ्यायचे असतील, बेसिक टू ऍडव्हान्स तुम्हाला ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगची तयारी करायची असेल, तर त्याला आपला रामबाण उपाय म्हणजे मित्र आपली बॅच ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगची, की ज्यामध्ये आपण बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत प्रॅक्टिस करून घेतो सर्व एक्झाम्पल्सची या स्पेशल बॅच मध्ये मित्र. ओके, तर ही बॅच स्टार्ट झालेली आहे ऑनलाईन मोड मध्ये आणि ऑफलाईन मोड मध्ये देखील. की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही या बॅचला ऍडमिशन घेतलं नसेल त्यांनी अवश्य घ्या. तुम्हाला काही डाऊट असेल तर निश्चित तुम्ही ह्या नंबर्स वरती कॉन्टॅक्ट करू शकतात. तर मित्र आपण पुन्हा भेटूया या अशाच पद्धतीने ट्रिक सिरीज मध्ये. मित्र तत्पूर्वी तुम्हाला इन्फॉर्मेशन, तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पुढील व्हिडिओ सिरीज साठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही अजूनही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर नक्कीच ऍप्लिकेशन डाउनलोड करा. इंस्टाग्राम, टेलिग्राम सर्व ठिकाणी तुम्ही फॉलो करू शकतात मित्र. तर मित्र पुन्हा नक्कीच आपण या ट्रिक सिरीज मध्ये भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच प्रकारच्या स्मार्ट आणि भन्नाट ट्रिक्स मित्र. धन्यवाद, थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर अपकमिंग एक्झामिनेशन. थँक्यू मित्र.